गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे वनहक्क जमिनीच्या पट्ट्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत असल्याचा आरोप समोर आला आहे। शेतकरी महादेव साखरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी 5 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र महिना उलटल्यानंतरही काम प्रलंबित असल्याचा आरोप केला आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। नमस्कार, तुम्ही बघत आहात NTV 24 न्यूज आणि मी आहे तुमच्या सोबत श्रावणी पवार। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वन हक्क जमिनीच्या पट्ट्यासाठी मागील महिनाभरापासून कार्यालयाच्या चक्रा मारणारे शेतकरी महादेव साखरे यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। 5 दिवसांत काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र महिना उलटल्यानंतरही त्यांचे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकारामुळे केवळ वेळ आणि पैशाचा अपव्यय होत नसून शेतकऱ्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। अहेरी परिसरातील अनेक शेतकरी अशाच समस्यांना तोंड देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रलंबित वनहक्क पट्टे तातडीने मंजूर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। NTV 24 न्यूज करिता सेवा पवार यांची रिपोर्ट। महादेव प्रभुदास साखरे, मी अहेरीला राहतो, कुमार मोला वार्ड नंबर 5। मी मागच्या महिन्यापासून 22 तारखेला अर्ज दिला आहे। 5-6 दिवसामध्ये काम होते म्हणे। 5-6 दिवसापासून त्याच्यानंतर 27ला आलो, 27-28लाही आलो, तेव्हाही सुट्टीवरच होते। त्याच्यानंतर मधात आलो, पुन्हा 15 दिवसाच्या लग्नाला गेले सुट्टीवर। आत्ता मधात येऊन गेलो, पुन्हा मधात आलो, मधातही नाही भेटले। आज आलो तर आजही घरी आहे। पिवरच्या शेतीसाठी आले आहे। वन हक्क मला पट्ट्यासाठी टाकायचे आहे। नाव असल्यामुळे मी अर्ज देऊन आहे। 22 तारखेला दिला आहे अर्ज, 22 तारखेपासून भेटले नाही।